नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मोहनदास करमचंद गांधी या स्वातंत्र्य काळातील एका राजकीय नेत्याला महात्मा पदवी कशी मिळाली याचा एक पुरावा माझ्या हाती लागलेला आहे. ब्रिटिशांनी ही पदवी दिली 2 सप्टेंबर 1938ला. ब्रिटिशांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा ज्या असतात, म्हणजे नगरपालिका, सचिवालय, नंतर विधिमंडळ, या सगळे जेवढ्या अशा प्रशासकीय गोष्टी असतात त्या सगळ्यांना एक ऑर्डर काढली 2 सप्टेंबर 1938ला. ती ऑर्डर होती गव्हर्नमेंट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्स अँड द बेअरर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट यांनी ही ऑर्डर काढलेली आहे. आणि ह्या ऑर्डरीनुसार त्यांनी मेमोरेंडम 2 the Registrar High Court of Judiciary Nagpur, all commissioners of divisions, the commissioner of settlement and the director of land records, the chief engineer public works department, the legal remembrance to government, the chief conservator of forest, the inspector general of civil hospitals, the direction of public instruction, the inspector general of police, the inspector general of prisons, the director of veterinary services, all deputy commissioners, all superintending engineers, all conservator of forest, the director of public health, the director of industries, the registrar cooperative societies, the commissioner of excise, etc., the superintendent government printing, all secretaries to government, the secretary to his excellence the governor, the military secretary to his excellency the governor, the registrar civil secretariat, all departments of the secretariat, the publicity officers, नागपूर, the 2 September 1938. ह्या सगळ्यांना हे पत्र पाठवलंय. आदेश आता वाचून दाखवतो, गमतीदार आहे. इन फ्युचर मिस्टर गांधी शुड बी रेफर्ड टू इन ऑल करस्पॉन्डन्स ॲज महात्मा गांधी. खाली सही आहे, सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट, CP, बेरर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. तर ब्रिटिशांनी गांधीजींना महात्मा असं म्हटलं. गंमत आहे, गांधींनी ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याची लढाई दिली आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं असं आम्हाला शिकवलं. ते गांधीजींना महात्मा का म्हणतील? गंमत आहे. आणि ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांच्या समोर माफी लिहून दिली, त्यांचे ते चेले होते वगैरे, काय काय घाणेरडं बोलतात, त्यांना मात्र ब्रिटिशांनी अंदमानची काळ्या पाण्याची 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. लोकमान्य टिळकांना त्यांनी मंडालेला पाठवलं. नंतर वासुदेव बळवंत फडक्यानं एडनला टाकलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या अशा सगळ्या क्रांतिकारकांना फासावर लटकवलं. हे सगळे ब्रिटिशांचे चाकर. पण महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी हे मात्र ब्रिटिशांचे मुख्य विरोधक, ज्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची लढाई लढली. त्यांना ब्रिटिशांनी सगळ्यांनी ह्यांना महात्मा म्हणा. गंमत आहे भारतीय इतिहासाची. अशा असंख्य गमती तुमच्यापर्यंत आणत राहणार मी. तर बघत राहा राष्ट्राय स्वा, आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा. धन्यवाद.